चंद्रपुर मनपा में बड़ा विवाद। नौकरी के नाम पर करोड़ों की ठगी के आरोपी कर्मचारी की पुनर्नियुक्ति पर सवाल। आयुक्त से जवाब मांगने पहुंचे लोक जनशक्ति पार्टी जिलाध्यक्ष। चंद्रपुर महानगर पालिका में कथित तौर पर नौकरी दिलाने के नाम पर गरीब और बेरोजगार लोगों से लाखों करोड़ों रुपए की ठगी के आरोपी कर्मचारी जितेंद्र सारसर की पुनर्नियुक्ति को लेकर विवाद गहरा गया है। लोक जनशक्ति पार्टी चंद्रपुर के जिलाध्यक्ष एवं पूर्व सैनिक मनोज वंसद ठेंगड़े ने इस मामले में महानगर पालिका प्रशासन से जवाब मांगा। उनका आरोप है कि गंभीर आरोपों और कथित घोटाले के बावजूद संबंधित कर्मचारी को दोबारा नौकरी पर क्यों रखा गया। मनोज वंसद ठेंगड़े का कहना है कि जब उन्होंने इस मुद्दे पर महानगर पालिका आयुक्त से जवाब मांगा तो आयुक्त ने उन्हें कोई स्पष्ट उत्तर नहीं दिया और कार्यालय से बाहर चले गए। उन्होंने पूरे मामले की निष्पक्ष जांच कराने और दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग की है। इस मामले को लेकर अब शहर में चर्चा तेज हो गई है और लोग भी ये जानना चाहते हैं कि संबंधित कर्मचारी की पुनर्नियुक्ति किस आधार पर की गई। चंद्रपुर से बीटी न्यूज हिंदी के लिए आशीष खरोले की रिपोर्ट। चंद्रपूर महानगरपालिका येथे श्वान पथकमध्ये काम करणारा जितेंद्र सारसर यांनी कमीत कमी 150 ते 200 महिलांची नोकरी लावून देतो, महानगरपालिकेमध्ये नोकरी लावून देतो म्हणून फसवणूक केली आहे आणि असा करोडो रुपयाचा स्कॅम केलेला आहे। याच्यामध्ये जेव्हा आम्ही 25 मे 2026 ला जेव्हा आयुक्त साहेबाला भेटलो, आयुक्त साहेबाशी आम्ही पत्रव्यवहार केला, तेव्हा त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की आम्ही याच्यावर एक चौकशी करून त्याच्यावर कारवाई करू। आणि इथं आल्यानंतर आम्ही सर्वांनाच भेटलो, इथं जेवढे पण पदाधिकारी आहेत सर्वांना भेटलो, त्यांच्यावर सगळ्यांकडून एकच हे होतं की आम्ही याच्यावर कारवाई करू। आणि अचानक तो त्यांचे पत्रव्यवहार यांनी जेव्हा त्याला नोटीस पाठवली की तुम्ही एकदा महानगरपालिकामध्ये या असे सांगितल्यावरही तो महानगरपालिकामध्ये आला नाही। 1.5 महिना तो फरारीवर होता आणि आता काल त्याला महानगरपालिकेने ड्युटीवर रुजू केलं आहे। ही कुठेतरी खूप मोठे एक सामान्य माणसावर कुठेतरी अन्याय होत आहे। याच्यामध्ये जर एखाद्या व्यक्ती त्यांना बाहेर धमकी देऊन राहिला की तुमको जो करना है कर लो, तुमको केस करना है कर लो, तुम मेरा कुछ नहीं कर सकते, आणि त्याने आयुक्त साहेबाचं नाव घेऊन महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबाचं नाव घेऊन की तुम्हाला मी महानगरपालिकेला लावून देतो, आयुक्त साहेबासोबत माझी सेटिंग आहे असं करून त्याने यांच्याकडून पैसे घेतलेले आहे। आणि आज जेव्हा आम्ही आयुक्त साहेबाला भेटलो आणि अचानक त्याला कामावर रुजू केला त्या सारसरला, याच्यावरून कुठेतरी नाकारता येत नाही की याच्यामध्ये महानगरपालिकेच्या मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांचा हात असू शकतो, हे गोष्ट नाकारता येत नाही। आमची प्रशासनाला एकच मागणी आहे की जर याच्यावर त्वरित जर कारवाई केली नाही तर येत्या काही दिवसामध्ये आम्ही इथं अन्नत्याग आंदोलन सुद्धा करणार आहोत। मी गोपाल नागरीकर, माझ्या वाईफनी या ठेकेदाराकडे पैसे भरले आहे 50,000 रुपये आणि माझ्या लहान भावाच्या पत्नीने भरले आहे 70,000 रुपये। या दोघांनाही महानगरपालिकेमध्ये नोकरी ठेकेदारी पद्धतीमध्ये नोकरी लावून देतो म्हणून यांनी असं आश्वासन दिलं होतं। 5-6 महिने झाल्यानंतर आम्ही त्यांना कॉल करायचो की साहेब नोकरीचं काय झालं, तर ते आम्हाला उडवाउडवीचे उत्तर द्यायला लागले। त्याच्यानंतर आम्ही थोडंफार माहिती काढली त्या माणसाबद्दल, तर याचे फोन यायला लागले धमकीवर। तो म्हणत होता की तुमको क्या करना है कर लो, जिसके पास जाना है जो करना है कर लो, मैं सबको देख लूंगा। नंतर शेवटी आमच्याकडे एकच पर्याय उरला होता, मनोज भाऊ आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केले, मोठे भाऊ आहे आमचे, आणि यांच्या सहवासाने आम्ही आता त्या माणसावर काय कारवाई होते हे आम्ही करण्याचा प्रयत्न करीत आहोत। जर महानगरपालिकेने आता सुद्धा गरीब जनतेवर होत असलेला अन्याय जर कमी करण्याचं काम नसेल करत तर मनोज भाऊ सोबत आम्ही खंबीरपणे उभं आणि इथे अन्नत्याग उपोषण करणार म्हणजे करणार।